साथ तुमची बातमी आमची। सकाळी लवकर उठून कार्यक्रमांना सुरुवात करण्याची सवय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आहे। परंतु गुरुवारी कार्यक्रमाच्या ठरलेल्या वेळेपूर्वीच अजित पवार यांनी उद्घाटन केलं। त्यासाठी कार्यक्रमाचं आमंत्रण दिलेल्या भाजप खासदार येण्याची वाट त्यांनी पाहिली नाही। त्यामुळे भाजप खासदारांना जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखवली। आम्हालाही पहाटे उठायची सवय, पण नियोजित वेळेआधी उद्घाटन होऊ नये ही दादांना विनंती आहे, असं भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी म्हटलंय। त्यामुळे दुसऱ्यांदा अजित पवार यांना उद्घाटन करावं लागलंय। राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे सकाळी लवकर उठतात आणि लवकर कार्यक्रम सुरू करतात। त्यांची ही सवय सर्वांना माहिती आहे। गुरुवारी सकाळी 6:30 वाजण्याच्या आधीच त्यांनी कामाला सुरुवात केली। मात्र कार्यक्रमाची वेळ ही सकाळी 6:30 वाजताची ठरलेली होती। त्यापूर्वीच त्यांनी पुणे येथे परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन केलं। या कार्यक्रमास भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनाही बोलवण्यात आलं होतं, परंतु त्यांची वाट न पाहता उद्घाटन झाल्यानं त्यांची थोडी चिडचिड झाली। त्यामुळे अजित पवार यांनी लवकर उद्घाटन केल्याबद्दल माफी मागतो असं सांगत पुन्हा एकदा उद्घाटन केलं। खासदार मेधा कुलकर्णी यांनी सांगितले की अजित पवार यांच्या कामाची पद्धत मला आवडते। आम्हालाही पहाटे उठायची सवय, मात्र नियोजित वेळेआधी उद्घाटन होऊ नये ही दादांना विनंती आहे। मी नियोजित वेळेपूर्वीच कार्यक्रमस्थळी पोहोचले होते, मात्र त्याआधीच उद्घाटन झालं होतं। 10 मिनिटे आधी उद्घाटन झाले होते अशी खंत मेधा कुलकर्णी यांनी बोलून दाखवली। मेधा कुलकर्णी हे पुढे म्हणाल्या की माझी दादांना विनंती आहे, रात्रीची किंवा दिवसाची कुठलीही वेळ द्या, पण एक वेळ घोषित करा। प्रोटोकॉलनुसार ज्यांना आमंत्रण दिलंय ते सर्व येणार असतात, त्यामुळे वेळेआधीच उद्घाटन करू नये। आपण कधी रेल्वे, बस किंवा फ्लाईट पकडण्यासाठी वेळेवर जातो, परंतु वेळेपूर्वीच ते निघून गेल्यावर वाईट वाटते। तसा हा प्रकार आहे। पुण्यात मी एकच ब्राह्मण खासदार आहे। परशुराम आर्थिक विकास महामंडळासाठी मी नक्की काम करेन। परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या नवीन इमारतीचं उद्घाटनानंतर पुण्यातील सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाचं उद्घाटन झालं। उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार मेधा कुलकर्णी यांच्या उपस्थितीमध्ये या उड्डाणपुलाचं उद्घाटन झालंय। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।